बायको तर बळा बी नसन करत. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आता आम्ही सगळेजण आता कुठे चाललेलं आहे तुम्हाला माहिती का? एवढं मोठं पिशवी घेऊन आम्ही 3 जण चालले ते रानात. आई आहो आणि बघू शकता आईच्या पिशवी घेऊन चाललेला आहे. पिशवी घेऊन चालली कुठेतरी ना, आम्ही पण चालले आईच्या मागे. चला, एवढं मोठं पिशवी घेतलेला आहे मित्रांनो. तर चला, आणि पुढं उद्या काय आहे? उद्या भोगी त्याच्यासाठी आम्ही चाललेला आहे रानात मित्रांनो. तयारीसाठी चाललेले रानात. हा, तर पुढं आता काय होणार आहे तुम्ही असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनवून राहा. आणि मस्त पैकी भोगीचा उद्याचा आनंद घ्या. काय होणार आहे आमच्या घरी भोगीला. आणि आता 3 जण कशासाठी चाललेला आहे रानात, तर असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनवून राहा. चला बघूया आईला आम्ही कशासाठी घेऊन चालले ते तुम्हाला कळेल. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही सर्वजण इथं आहो काय करतात ते बोरं तोडतात. रानात आम्ही पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही बोरं तोडायला लागले. बघा, खालच्या उचलू ओ, खालच्या नको उचलू, नाही आता पडलेलं लय पिकलेला आहे बघा. लय पिकलेले मित्रांनो. बोर घेतोय खेकटासाठी. उद्या मंगळवारचा आणतो ना सक्रातीला वावसायला. मित्रांनो, भरपूर बोरं लागलेला आहे बघू शकता तुम्ही. आता हो तोडत आहे बाबा, काटा आहे बघा. बोर आमच्या दोघांची 2-2 पोर. ज्याला नाहीत पोर त्यांनी खावा बोर. मग होईल पोरा. चला तर मित्रांनो, आणि आता आम्ही आप्पाच्या रानात पोचलोय. आणि इकडे बघा शिल्पात आणि तिकडे आई सासू आणि सुना दोघं मिळून आता घेवडा तोडत आहे. घेवडा चोरी चारायचं चाललंय, काम करायचं. पण मित्रांनो, हे घेवडा कशासाठी तोडणार आहेत हा पूर्ण ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला समजणार आहे. आका काय करायचे रे आका? खेंगाट कशाला करायचे? काय आहे खेंगटाला? संक्रांतीला खेंगाट करतात का भोगीला खेंगाट करतात? मग तू उलट बोलली आता. खेंगाट म्हणजे काय असतं काका? होय, खेंगाट मध्ये काय असतं? हसू नको, सांग की खेंगाटला काय काय बनवतात, काय काय टाकतात? खेंगाट जवारच्या कणसाला काय म्हणतात? हुरडा. होय, बर बर बर. हे बघा मित्रांनो, घेवडा तोडायचं काम चाललंय. इकडे आईचं काम चाललंय. हुरडा पार्टीला लोक येतात शहरातून, माहित? हा, हुरडा पार्टीला लोक येतात शहरातून. आता बघ, आता कुठून आणणार आहे? आता तिकडून आणायचं दुसऱ्याच्या शेतातून. मित्रांनो, आता आम्ही घेवडा तोडून घेते, मग जाऊ हुरडा आणायला. हा, आईन दोघी घेवडा तोडतात आहे, मग जाणार आम्ही हुरडा आणायला. आहे का नाही? हो, आणि मस्त पैकी उद्या खेंगाट करायची. खेंगाट आणि मस्त पैकी कशाची भाकरी करणार आहे राका? तिळाची भाकरी. कसल्या? चुलीवर लवकर उठून सकाळी चुलीवच करायचंय खेंगाट. हा, खेंगाट चुलीव करायचं, तिळाची भाकरी पण चुलीव करायची. ह्याच्यात बोर सुद्धा टाकतात, माहिती का? बोरं तोडलं ना. पण एक मित्रांनो, मला सांगायचं, शहरात एवढं नाही भेटणार आहे, सगळं विकत आणावं लागतंय. आम्हाला इथं शेतात आहे. हा, कुणाच्या पण शेतात गेला तर भेटतंय. आमच्या रानात असलं तर आमच्या रानात घेऊन जायच्या, आणि दुसऱ्याच रानात आम्ही घेऊन जाते. आता काय न्यायला आलाय? घेवडा. तर मित्रांनो, खेंगडासाठी आव्हानी घेतलेला आहे बोरा, बघू शकता. हे बघा मित्रांनो, एवढं बोरा तोडलेलं आहे आव्हानी. मित्रांनो, ही बोर घेतलेत मी आता खेंगटासाठी. उद्या मस्त बघे खेंगाट होणार आहे. चुलीवरच खेंगाट आहे. हे खेंगाट करायसाठी कुठं कुठं फिरावं लागतंय बाबा. बोर गोळा केल्यात, आता चाललंय हुरडा आणायला. मित्रांनो, एक सांगतो तुम्हाला, हे बोराचं फायदा, ज्याला होत नाहीत पोरं त्यांनी खावी बोर. मग बघा कशी होत्यात पोरं. मित्रांनो, आता आम्ही चालले ते हुरडा आणायला. आणि आता बोरं तोडलेलं आहे. हे जे आहो बोललेलं आहे ना, मस्तच एकच नंबर कॉमेडी झालाय. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. ज्यांनी खाल्यात बोर आणि मग झाल्यात पोर त्यांनी कमेंट करून सांगा. ज्यांनी नाही खायला बोरं त्यांना खाऊन घ्या बोर. काय हो. तर मित्रांनो, हा कॉमेडी भाग होता, कॉमेडी सीन होता.
कोणी सिरियस घेऊ नका, आहे की नाही. कसं वाटलं नक्की सांगा. हो मला बरोबर. एक हसवण्याचा क्षण होता, कसा वाटला तर तुम्ही सांगा. हो आम्ही हसवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही हा. हसले की नाही ते तुम्ही बघा. पण मला सांगा. वाटतंय नक्की तुम्ही हसले. हसलंय थोडीशी तो स्माईल आला असेल हा. चेहऱ्यावर. चला तर मग आता आपण हुरडा आणायला जाऊ. हो व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्वजण इथं आहो हुरडा तोडतात. हुरडा घ्यायला आलेलो आहे. आता हे हुरडा हाताने काही तुटत नाही, त्यामुळे दाताने तोडतो. हे बघा, हुरडा असला असतो. त्याला आमचे दात म्हणतात, फावड्यासारखे दात आहेत आमचे. बरोबर, दातानी सगळं होतं ता. मित्रांनो, सगळा हुरडा पक्ष्यांनी खाल्लेला आहे. आम्ही बघून बघून शोधून शोधून थोडा थोडा काढतोय. कुठं कुठं अख्ख्या ज्वारीत फिरावं लागते का काय आम्हाला माहित नाही, पण बघून बघून सगळा हुरडा काढून नेणार. सगळा नाही नेणार, भाजी पुरता नेणार. अयो मित्रांनो, रानात फिरावं लागतंय बघा. शेंगट साठी कुठं कुठं फिरावं लागतंय. मेहनत केलं तेव्हाच तर खायला भेटणार आहे. एक नंबर. तर मित्रांनो, आज आहे भोगी. भोगी निमित्त आमची आई काहीतरी बनवत आहे. चुलीवरती मस्तपैकी बनवणार आहे. आणि काय बनवणार आहे आपण आईलाच विचारू. लय भारी स्वयंपाक असतो तो, मस्तपैकी तो आईच्याच तोंडून आपण विचारू मित्रांनो काय बनवत आहे. तर हे बघा, काय बनवत आहे रे आका तू? संक्रांतीच्या निमित्त खेंगाट बनवत आहे. खेंगाट. हा. खेंगाटाला काय काय टाकतात? खेंगाटाला काही घेवड्याच्या शेंगा, हा, त्याच्यात गाजर. हे गाजर पण आहे का त्याच्यामध्ये? हा. मित्रांनो हे बघा, गाजर आहे, घेवड्याच्या शेंगा, वांगी, अजून बोर आणि शेंगदाणा टाकलेला आहे मित्रांनो. शेंगदाणा, हरभरा सुद्धा टाकलेला आहे मित्रांनो. वाटाणा सुद्धा टाकलेला आहे बघा, हरभरा, वाटाणा. अजून काय काय टाकलेलं आहे? आणि तीळ टाकलेला आहे. तर मित्रांनो हे तीळ सुद्धा आहे ना, ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते आईने सगळी भाजी तयार करून ठेवलेली आहे. शिल्पानी मी ही हुरड्याची कणस घेऊन आलेलो होतो. याला थोडेच दाणे आहेत बघा. आणि आई मस्तपैकी भाजी बनवणार आहे ह्याची चुलीवरती. तर चला आता कशी चुलीवरती भाजी टाकते आई बघू. तर मित्रांनो, ही सगळं मिश्रण तयार केलेलं आहे खेंगटाचं. आता आई त्याला घेऊन चुलीवरती शिजण्यासाठी ठेवणार आहे. तर बघू चला. बायको तर बळ्या बी नसून करत. पाणी टाकलं की
मित्रांनो मस्तपैकी खेंगट झालेलं आहे तयार होऊन. आणि मी ताटलीमध्ये आता खेंगटाची भाजी आणि भाकरी तिळाची, ही दिसते का तुम्हाला, तिळाची भाकरी आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी कांदा घेतला बरं का. मला कांदा भाजी बरं लागतो. तर बघू टेस्ट कशी आहे चुलीवरची. आज पहिल्यांदा चुलीवरचं खेंगाट लय दिवसातनं खातोय आणि भाकरी खातोय मित्रांनो. असं वाटतंय एकच नंबर भाजी, खरंच सांगू शकत नाही. भाजी खाल्ल्यावरच कळतं कसली झाली ती. एकच नंबर भाजी झाली, मस्त झाली. चुलीवरचं खरंच जेवण पण मस्त लागते भाजी, एकच नंबर लागते खरंच मित्रांनो. एक नंबर भाजी झालेली आहे खेंगटाची. आणि आमचा हा आज भोगीनिमित्त काढलेला, काल आम्ही सगळं सामान एकत्र केलं तर आज त्याची भाजी बनवली खेंगटाची आणि भाकरी बनवली तिळाची. इतकी भारी लागते, मस्त लागते. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. ज्यांना ज्यांना आवडला असेल त्यांनी फक्त एक शेअर करायला विसरू नका मित्रांनो. कारण की असे गमतीशीर मजेशीर ब्लॉग आणि कॉमेडी व्हिडिओ आम्ही बनवत असतो, सतत बनवत असतो. त्यामुळे तुम्हाला त्याचा बघायचा आनंद भेटणार आहे. त्यामुळे असे ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करायला काहीच हरकत नाही मित्रांनो. तर नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू चांगल्या अशाच. तोपर्यंत मित्रांनो सर्वजण मस्त स्वस्त आणि मस्त राहा आणि सर्वजण काळजी घ्या आपापली. आम्ही तर आमची काळजी घेतोय. भेटू नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो.